चाकण शहरातील सर्वात जुना वृक्ष म्हणून ओळख असलेल्या नेहरू चौक परिसरातील श्री समस्त बालवीर मंडळाच्या गणेश मंदिराच्या शेजारील वडाचा जुना वृक्ष रविवारी 27 जुलै रोजी दुपारी अचानक कोसळला। केवळ नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कुणालाही कसलीही इजा झाली नाही। चाकणमधील जुन्या बाजारपेठेतील वर्दळीच्या भागात सदरची घटना घडली आहे। वृक्ष कोसळत असल्याचे लक्षात येताच याखाली असलेले काही व्यावसायिक आणि ग्राहकांनी येथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळलाय। सदरचा वडाचा वृक्ष सुमारे 200 ते 250 वर्ष जुना असल्याचे नागरिक सांगतात। कोसळलेल्या या वृक्षाचा काही भाग विद्युत खांबावर पडला, तसेच वृक्षाची एक मोठी फांदी जमिनीवर सुरक्षितरित्या पडल्याने या पडलेल्या झाडाखाली कुणीही अडकले नाही। दरम्यान चाकण पालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते। चाकणमधील मुख्य वीज वाहक तारांवर वृक्ष कोसळल्याने संपूर्ण चाकण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला असून तो मध्यरात्री सुरळीत होणार आहे। एक विजेचा खांब पूर्णपणे यामध्ये वाकला असून नवीन खांब व वीज वाहक तारा ओढून वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणचे अधिकारी अविनाश सावंत यांनी सांगितले। या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया। आवाज आला तुमचं म्हटले मधुकर शिंदे। बरं, काय झालं होतं? आवाज आला म्हणून मी म्हणलं अरे पळा 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 पळा, जोरात ओरडलो तर झाड कलंडलं तर लोक पळाली म्हणून वाचली। असं झालं। काय नाही कुणी नाही सापडलं, इतका ओरडलो मी जोरात, सगळे बाहेर आली पळत। तर आज आपल्या चाकण शहरातील श्री समस्त बालवीर मंडळा शेजारी प्राचीन काळातील म्हणजे माझ्या अंदाजे 200-250 वर्ष झाले असेल असं जुनं वडाचं झाड होतं। हे झाड अचानक आज भर दिवसा आपली दुकानं मंदिर सोडून बाकीच्या दुकानं त्यांच्या समोर एसटी लाईन आहे ही लाईटची, त्याच्यावर कोसळलं आणि अलगदपणे खाली पडलं। नशिबाचं गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणा की कोणाला कसली इजा झाली नाही। इजा झाली नाही याचं कारण असं की ही जी लाईट गेलेली लाईन आता याची ही गावची मूळ एसटी लाईन आहे, मुख्य लाईन आहे, हिचं सुद्धा ही कोसळली खाली, पण याच्यात कोणाला इजा झाली नाही। मी ह्या गोष्टीची कल्पना चाकण नगर परिषदेला गेले 5 ते 6 दिवसापूर्वी दिली होती की चाकण नगर परिषद असं सांगितलं होतं की चाकण या गणपती मंदिरच्या परिसरातली जेवढी धोकादायक झाडं आहे ती सगळी तुम्ही कमी करावी अशा पद्धतीत सांगितलं। ते म्हणले करतो म्हणले, परंतु 5 दिवसात काही त्यांनी काम केलं नाही। पण आज स्वतःहूनच हे अपघाती झाड हे कोसळलेले, त्यामुळं सांगायचं तात्पर्य की आता सुद्धा बाकीच्या झाडांची सुद्धा नगर परिषदेने काळजी घेऊन लवकरात लवकर ती काढावी। या टायमाला बालवीर गणेश मंडळाचा मंडप तयार झालेला असतो, पण यावर्षी मंडप उशिरा होणार आहे म्हणून त्याचं काम सुद्धा वाचलं। मंडळाची ह्याच्यावर कोसळलं नाही, जीवितहानी कोणती झाली नाही, कोणाला इजा झाली नाही। हेच गणपती बाप्पाच्यामुळं झाले असं मला वाटते। गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना आहे आणि नगर परिषदेने आता पुढचा